लोकप्रतिनिधींना आपली मुलं पायी शाळेत पाठवून दाखवावं असं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। जिल्हा परिषद शाळेची पाहणी केल्यानंतर अभिजित दिपके यांनी हा संताप व्यक्त केलाय। आम्ही येणार हे माहिती होतं म्हणून रस्त्याचं काम केलं। शाळेसाठी लांबवर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा द्या अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली आहे। तर लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना शाळेत पायी पाठवून दाखवावं, लांबवर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा द्या असं म्हणत अभिजित दिपके यांनी मागणी सरकारकडे केलेली आहे। लोकप्रतिनिधींनी आपली मुलं पायी शाळेत पाठवून दाखवावी असा संताप सुद्धा अभिजित दिपके यांनी व्यक्त केला। मला असं वाटतं जेवढी मंत्री जेवढे आमदार आहे ना, त्यांनी एक दिवस स्वतःच्या मुलांना त्या शाळेत पायी पायी पाठवा, तेव्हा कुठे जाऊन त्यांना समजेल। आम्ही आता फिरल्यामुळे आता आम्ही येणारे हे माहिती झाल्यामुळे त्यांनी काम सुरू केले। तसंच रस्त्यांसाठी आम्ही सरकारला सांगू की कोणत्याही मुलाला लांब पायी पायी जाता आलं पाहिजे, बसची सुविधा असली पाहिजे। 7-7 किलोमीटर कसं काय पायी पायी जातील, ते पण पावसाळ्याच्या दिवसात। काही आदिवासी गावातली मुलं वारली साप चावल्यामुळे, मृत्यू सरकारच्या फेलियरमुळे झालाय। जर त्या मुलांना इतक्या दूर पायी पायी नसतं जावं लागलं तर ही घटना